आज माझ्याकडे काही नाहीये, गाडी आहे, बंगला आहे, क्लास 1 अधिकारी, पती आहे, मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही। त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा। आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगला पाहिजे असं अनेक जण आपल्याला सांगतात। मात्र रोजच्या कामाच्या व्यापात आणि भौतिक सुखाच्या आशेने काम करत असताना मटेरियलिस्टिक गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपलं आयुष्य जगण्याचंच विसरून जातो। महिला भगिनी तर घर, संसार, मुलं या सगळ्यात इतक्या गुरफटून जातात की स्वतःसाठी जगणंच विसरतात। म्हणूनच समोर मरण दिसत असताना मरणाच्या अवघ्या काही तासांपूर्वी एक भावनिक पोस्ट लिहित मैत्रिणींनो, मस्त जगा असा संदेश देत प्रतीक्षा यांनी या जगाला कायमचा अलविदा केलाय। त्यामुळे मृत्यू उंबरठ्यावर असताना प्रतीक्षा यांनी तुमच्या माझ्यासारख्या त्यांच्या मैत्रिणींना कोणता संदेश दिलाय? कोणतेही नाते किंवा ऋणानुबंध नसताना आपसुकच आपले डोळे ओले करणारी प्रतीक्षा पाटील यांची कहाणी काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। 28 वर्षीय प्रतीक्षा पाटील या ग.स. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील यांच्या कन्या प्रतीक्षा यांनी M.A. D.Ed शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण झाल्यानंतर त्या जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होत्या। वयाच्या 24व्या वर्षी यावल वन विभागातील वनधिकारी समाधान पाटील यांच्या समवेत प्रतीक्षा यांचं लग्न झालं होतं। लग्नानंतर ते दोघेही जळगाव येथेच वास्तव्यास होते। सगळं काही उत्तम सुरू होतं। चांगली नोकरी, घर, गाडी आणि कुटुंबाची सोबत सगळंच होतं। सगळं उत्तम चालू असताना प्रतीक्षा यांच्या जिभेवर फोड येत होते। त्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले। 3 महिने उपचार सुरू होते, मात्र यानंतर जिभेला गाठ झाली। वैद्यकीय तपासणीमध्ये ही गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने अवघे कुटुंब सुन्न झाले। मात्र प्रतीक्षा या जीवघेण्या आजारालाही धीराने सामोऱ्या गेल्या। कॅन्सरवरचे उपचार चालू असताना त्यांचे वजन 10 किलोने कमी झाले। उपचार सुरू असताना काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली। यात त्यांची जीभ काढण्यात आली आणि शस्त्रक्रियेच्या अवघ्या 20 दिवसांनंतर अखेर मृत्यूने त्यांना गाठलं। मात्र जाता जाता त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत महिलांना एक खास संदेश दिला आहे। आज माझ्याकडे काय नाहीये, गाडी आहे, बंगला आहे, क्लास 1 अधिकारी, पती आहे, मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही। त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, तुलना करू नका। मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो, मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करतो। आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो, पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची किंमत कळते। तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, जीवन जगा असा संदेश प्रतीक्षा यांनी मृत्यूच्या काही तासांपूर्वी समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्ट लिहित दिला आहे। यावेळी आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले होते। अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहण्याचा आणि स्वच्छंदीपणे आयुष्य जगण्याचा सल्ला प्रतीक्षा यांनी या पोस्टच्या माध्यमातून देत जगाचा निरोप घेतला आहे। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।